पाकव्याप्त काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत दहशतवादी तळ नेस्तनाबूत करून पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय सैन्य दलानं केलेल्या निर्णायक ऑपरेशन सिंदूर मोहिमेला 1 वर्ष पूर्ण. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती. दोन्ही देशात 13 सामंजस्य करार. भारत व्हिएतनाम दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत $25 अब्ज पर्यंत नेण्यासह संरक्षण प्रणालींची खरेदी वाढवण्याचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या मध्यमग्रामजवळ काल अज्ञात हल्लेखोरांनी केली भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळी झाडून हत्या. नाशिकमध्ये आयोजित कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 300हून अधिक सामंजस्य करार. 13,190 कोटींची गुंतवणूक होणार. नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात फडकला धर्मध्वज. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. नगरपालिका महानगरपालिकेत समाविष्ट गावठाणांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड. या भागातील सातबारा बंद करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. आणि उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालील मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये भारताची उत्कृष्ट कामगिरी. भारताच्या युवा मुष्टियोद्ध्यांनी 30 पैकी तब्बल 27 पदकं केली निश्चित. नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते. आता पाहूयात बातम्या